अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझे शत्रू तुझ्या आयुष्यात येणारे आनंदाचे दिवस पाहून जळणारच. हो बाळा, कारण आजपर्यंत त्या लोकांनी तुला दिलेल्या वेदना, दिलेले दुःख आणि जो काही दिलेला मानसिक त्रास आहे, या सर्वांमधून आता तू अलगद बाहेर येऊन तुझ्या आयुष्यामध्ये आनंदाचे, वैभवाचे आणि सुखाचे दिवस येणार आहेत. हो बाळा, आज जर या संदेशापर्यंत तू पोचला आहेस तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज आणि या संदेशाचा स्वीकार करून शेवटपर्यंत शांत मनाने हे मार्गदर्शन ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या खचलेल्या मनाला उभारी आणण्यासाठीच स्वामी माऊलीने हा संदेश तुझ्या समोर आणला आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत ऐक आणि तुझ्या आयुष्यामध्ये होणारा चमत्कार तू स्वतः पहा. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत तू जी काही आमची निरपेक्ष भक्ती केली आहेस, अखंड नामस्मरण केले आहेस, हो बाळा, आता वेळ आली आहे तुझ्या सेवेचे फळ तुला मिळण्यासाठी. तेव्हा दुर्लक्ष करू नको. योगायोग समज आणि हा तुझ्यासमोर जर संदेश आला आहे तर स्वीकार करून शांत मनाने ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या आयुष्यातील सर्व दुःखाचे, चिंतेचे दिवस या क्षणापासून संपले आहेत असे समज. तुझा वाईट काळ, ज्या लोकांनी तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही त्रास देऊन दूर राहून तुझी मजा बघितली, ज्या शत्रूने तुला तुझे आयुष्य नकोशे केले होते, आता त्या सर्वांचा हिसाब करण्यासाठीच हे दिव्य मार्गदर्शन तुझ्यासमोर आले आहे. ज्या लोकांनी जेव्हा तुला गरज होती तेव्हा तुझी साथ सोडून दूर निघून गेले, बाळा, आता वेळ त्यांची आहे एवढे स्मरणात ठेव. कारण जे काही तू भोगले आहेस, जो काही त्रास तुला या लोकांनी दिला आहे, ज्या वेळेस तुझे कुठलेही कार्य होऊ नये यासाठी या लोकांनी तुझे पाय खेचण्यात आले आणि प्रत्येक कार्यामध्ये बाधा आणण्यात आली. बाळा, हे सर्व त्यांच्याकडे परत फिरणार आहे, कारण नियतीचा फेरा सर्वत्र फिरत असतो. तू चिंतामुक्त हो. तुला आता या लोकांची चिंता करण्याची गरज नाही. आता चिंता ते करतील ज्यांनी तुला खूप काही त्रास देऊन दूर राहून मजा बघितली आहे. हो बाळा, आता वेळ त्यांची आहे. आता वेळ तुझी आहे त्यांची मजा बघण्याची. तेव्हा शांत मनाने, सकारात्मक विचाराने तुझ्या आयुष्यातील जे काही कार्य आहे, जी काही तुझी सुंदर स्वप्ने आहेत, ती पूर्ण करण्याकडे पूर्णतः लक्ष दे. स्वामी म्हणतात, बाळा, आता असे समज, या क्षणापासून तुझ्या पाठीमागील पणवती पूर्णतः निघून गेली आहे. जर स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे तर बाळा, निशंक मनाने कुठलेही कार्य करण्यास सुरुवात कर आणि त्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही या लोकांना करून दाखव. बाळा, आता निश्चिंत हो, कारण तुझ्या आयुष्यातील ते दुःखाचे, संकटाचे दिवस संपले आहेत. सर्व काही स्वामी माऊलीने अलगदपणे तुला या सर्वांमधून बाहेर खेचून आणले आहे. हो बाळा, जे आजपर्यंत तुझ्यासोबत घडले आहे, खूप काही वाईट दिवसांचा तू सामना केला आहेस, खूप काही दुःखी आणि कष्टी जीवन काढले आहेस. आता यापुढे सुखाचे, आनंदाचे आणि वैभवाचे दिवस घेण्यासाठी तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत तुला असे वाटत असेल की स्वामी माऊली, जे काही घडले ते माझ्यासोबतच का बरे घडले. पण बाळा, जे काही घडले आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच घडले आहे याचे स्मरण तुला आत्ता झाले असेल.
कारण जो काही तुम्ही तुमचा काळ दुःखामध्ये घालवला आहात, आता जे काही तुमच्या वाट्याला सुंदर वर्तमान काळ आला आहे, त्यामध्ये तुम्हाला सुखाचे आनंदाचे दिवस आले आहेत. यावरून तुम्हाला समजले असेल की जे काही तुम्ही दुःखात दिवस घालवले तो तुमचा प्रारब्ध होता, तो तुमच्या वाईट कर्मांचा काळ होता. आता यापुढे फक्त आपले कर्म चांगले करा, आपले विचार चांगले ठेवा. कधीही मनात नकारात्मक विचार आणून कुठलीही कृती करायला जाऊ नका, त्यामध्ये तुम्हाला कधीही यश प्राप्त होणार नाही. हो बाळा, तेव्हा हा संदेश शांत मनाने मी ऐकणारच. स्वामी भक्तांनो, अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता यापुढे तुला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखणार नाही. बाळा, यशाची सुरुवात स्वतःवरचा विश्वास ठेवून आणि आत्मविश्वास खंबीर ठेवून सुरुवात कर आणि मग पहा, तुला त्यामध्ये यश प्राप्त होणारच. मग तुझा कितीही वाईट काळ असू दे, कितीही बिकट परिस्थिती असू दे, कोणत्याही परिस्थितीत न डगमगता, न हरता, न खचून जाता प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला झोकून दे आणि त्यामध्ये विजय प्राप्त झाल्याशिवाय माघारी घेऊ नको. बाळा, कुठल्याही अडचणींना पाहून माघार घेऊ नकोस. न थांबता प्रत्येक पाऊल पुढे टाक. प्रत्येक पाऊल तुझे आत्मविश्वासाचे असेल आणि तो विश्वास असा असेल की जर माझ्या प्रत्येक पाऊलागणिक ही स्वामी माऊली माझ्यासोबत आहे, माझ्या पाठीशी माझ्या स्वामी माऊलींचे हे दिव्य आशीर्वाद आहेत आणि माझ्या आयुष्यात जर स्वामी माऊलींच्या कृपेने चमत्कार घडणार असेल तर मी कोणाला का घाबरू. यापुढे कोणालाही तुला घाबरण्याची गरज नाही. हो बाळा, कारण आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार करण्यासाठीच आले आहेत. तेव्हा या सर्वांचा आनंदाने स्वीकार कर. स्वामी म्हणतात, बाळा, जे तू स्वप्न बघितले आहेस, ज्या सुखाची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस, ते सर्व काही आता पूर्ण होणार आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको आणि हा संदेश शेवटपर्यंत, हा दिव्य आणि पवित्र संदेश शांत मनाने ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुम्ही निरंतर दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगले करत आहात, तेव्हा तुम्ही चिंता करू नका. तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले करण्याची जबाबदारी आमची आहे. हो बाळा, कारण माझा स्वामीप्रिय बाळ जेव्हा दुसऱ्यांचा चांगला विचार करत असतो, तेव्हा सर्वप्रथम त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले घडवण्याची जबाबदारी फक्त स्वामी माऊलींची असते, या ब्रह्मांडाची असते. आणि जर ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासाठी कार्य करत आहे तर तू कोणाला घाबरतो आहेस. हो बाळा, आता घाबरण्याचे दिवस संपले आहेत. आता सर्वांसमोर रडण्याचे दिवस संपले आहे. तेव्हा उठ, हे तुझे रडके आयुष्य या क्षणापासून संपले आहे आणि या आयुष्याला आता नवीन आकार देण्यासाठी तयार हो. या तुझ्या सुंदर वर्तमान काळामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी नव्याने सुरुवात कर आणि मग पहा, यश तुझ्या पायाशी असेल. हो बाळा, आता खूप मोठी उंची तू प्राप्त करणार आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, कधीही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठल्याही वाईट दिवसांना सामोरे गेलात तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की वाईट गोष्टीनंतर आपला भविष्यकाळ चांगला असणारच आहे. हाच मनामध्ये आत्मविश्वास ठेवून प्रत्येक बिकट परिस्थितीचा सामना निडरपणे करा आणि मग पहा, तुमच्या आयुष्यामध्ये येणारे तुमचे दिवस खूप सुंदर असतील. हो बाळा, आमच्यावरती विश्वास आहे ना. स्वामी भक्तांनो, तुमचाही स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, जर हे स्वामी आईने तुझे रक्षण करणार आहे तर तुला इतरांना घाबरण्याची काय गरज. आता चिंता करू नको. आता जर तुझा हात आम्ही पकडला आहे तर इतर कोणासमोरही तुला झुकण्याची गरज नाही, कोणासमोरही गुडघे टेकण्याची गरज नाही. असे समज की या संदेशानंतर तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे.
या संदेशानंतर तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार घडायला सुरुवात होणारच आहे. हो बाळा, एवढा तरी आमच्यावरती विश्वास ठेवून शांत मनाने तुझे जीवन जगण्यास सुरुवात करून तर पहा, आणि मग तुझ्या आयुष्यामध्ये जो काही चमत्कार होणार आहे तो चमत्कार पाहून तुझे मन खूप आनंदित होणार आहे. हो बाळा, आता तुझ्या दुःखी जीवनामध्ये एक सूर्यकिरण आम्ही घेऊन आलो आहोत, आणि ते सूर्यकिरण तुझे जीवन पूर्णतः उजळून टाकणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये पूर्ण प्रकाशमय तुझे जीवन होणार आहे. हो बाळा, जे काही आजपर्यंत तू प्राप्त करू शकला नाही, यानंतर नाही, यानंतर सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे. फक्त हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नको बाळा. आता तुझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण नाही झाली तर सांग, कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही त्रासामध्ये दिवस काढले आहेत. खूप काही शत्रूंचा त्रास तुम्ही सहन केला आहात, पण आता नाही. ज्या लोकांनी तुला त्रास दिला आहे आता वेळ त्यांची आहे. आता जे काही दुःखामध्ये दिवस काढले आहेस, आता ते सर्व दिवस आनंदात आणि सुखामध्ये पाहावयास तयार हो. हो बाळा, हे सर्व काही आम्ही तुझ्यासाठी चमत्कार घेऊन येणार आहोत. म्हणूनच तुझ्यासाठी हे सुंदर मार्गदर्शन बहुमूल्य ठरणार आहे. तेव्हा चिंता करू नको. आता तुझी भयंकर चिंता आजच संपली असे समज. बाळा, खूप मेहनत करून पण अपयश येत असेल तर हा संदेश फक्त तुझ्यासाठीच आणि तुझ्यासाठीच आहे. कारण जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप काही अपयशाला सामोरे जाता, खूप काही प्रयत्न करूनही तुमच्या मनाप्रमाणे यश प्राप्त होत नाही, तेव्हा तुमच्या मनाला कुठेतरी असे सांगा की कुठेतरी आपले प्रयत्न अपुरे पडत आहेत. म्हणूनच प्रत्येक कार्य परत एकदा नव्याने करण्यास सुरुवात करा, आणि पूर्णतः स्वतः सकारात्मक विचाराने आणि चांगल्या विचाराने ते कार्य करण्यास सुरुवात करा, आणि मग पहा त्यामध्ये येणारे यश खूप अप्रतिम असेल. हो बाळा, एकदा हे करून तर पहा. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही आपल्या स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका, आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकण्यास विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.